मागील 15 दिवसांपासून नागपूर जिल्ह्यामध्ये सावनेर तालुक्यात अचानक मुसळधार पाऊस आल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतात उभ्या पिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस झाली आहे। यात परसोडी, केळवद, जैतगड आणि इतर गाव शिवारात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई कोण देणार असा गंभीर प्रश्न स्थानिक शेतकऱ्यांपुढे निर्माण झालाय। या नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा जगावे की मरावे असा प्रश्न पडलाय। शेतात कोणतेही पीक असो त्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। शेतकऱ्यांना यावेळी सावरण्यासाठी तात्काळ मदत करावी, शेतकऱ्यांना शासनामार्फत लवकरात लवकर मदत मिळावी, यासाठी जे काही कागदपत्र लागतील ते स्थानिक शेतकरी देतील असे सांगण्यात आले आहे। शासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आधार द्यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। साहेब, माझं नाव बालकदास दिलाबदास मोहन, राहणार परसोडी, मुक्काम परसोडी, तालुका सावनेर, जिल्हा नागपूर। माझ्या शेतात खूप नुकसान झालं, काही विचारूच नका। एक वेळा दोन वेळा सोयाबीन पेरणीपासून तर आतापर्यंत तर खूप नुकसान झालं। बियाचं बी पण बियाची पैसे नाही निघणार, इतकं खूप हे झालं आहे। काहीतरी मदत सरकारकडून मिळावी हीच अपेक्षा आहे। आता हे माझं शेत आहे, माझ्या संत्र्याची नुकसानी भरपूर झाली आहे। मला सरकारकडून याची नुकसान भरपाई मिळण्यात यावी ही विनंती। माझं नाव निर्मला संजय मालापुरे, मौजा परसोडी इथे माझी शेती आहे। सर्वे नंबर 90/2, 1 हेक्टर 45 आर ही माझी शेती आहे। माझ्या शेतामध्ये खूप सारं नुकसान झालेलं आहे। सोयाबीन पीक मी पेरलेलं होतं, उन्हाळ्यापासून ते मला 90 ते 80 हजार पर्यंत खर्च लागलेला आहे। पण माझं इथे काहीही ह्या पाण्यामुळे याच्यामुळे पूर्ण पाणी साचलेलं आहे माझ्या पूर्ण 3.5 एकरामध्ये, पण काही असं पीक माझ्या हातात आलेलं नाही आहे। मला खूप सारं असं दुःख झालेलं आहे की मी आता काय करावं, कशाने पोट भरावं, यासाठी मला साहेब तुम्ही शासनाने मदत करावी हीच मी विनंती करते तुम्हाला। प्रतिनिधी मंगेश उराडे, NTV न्यूज मराठी, नागपूर।